नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डी मराठी यूट्यूब चॅनलला। भारत हा अतिशय धार्मिक आणि आस्तिक लोकांचा देश आहे। बहुत करून हिंदू लोकांची संख्या जास्त असणाऱ्या या देशामध्ये मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। मंदिराच्या देश म्हणून देखील भारताचाही एक विशेष ओळख आहे। प्रत्येक गावात, शहरात, राज्यात एक तरी खास मंदिर असतेच। अगणित मंदिर असलेल्या या देशामध्ये काही निवडक मंदिरांना खूप महत्त्व आहे। संपूर्ण देशातील काही मोजकी मंदिरे अशी आहेत ज्यांचा इतिहास, प्राचीन शास्त्र हे खास आहे। त्याचमुळे ही मंदिरे खास आहेत। यातलेच एक मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर। दक्षिण भारतातील सर्व मंदिर ही त्यांच्या भव्यता, विलक्षण रचना आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे। दक्षिण भारतात अनेक मंदिरे आहेत, परंतु तिरुपती बालाजी मंदिर हे खास आणि सर्वात जास्त लोकप्रिय आहे। तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे। हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे। या मंदिरात दररोज लाखो कोटींची दान जाते। हे मंदिर अतिशय जाज्वल्य मानले जाते। देश विदेशातील अनेक प्रख्यात लोक देखील या मंदिरात जाऊन दर्शन घेतात। या मंदिरात येणाऱ्या दानांची नेहमी चर्चा होते। मात्र या तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टी आहेत, गुपित आहेत, ज्यांची उत्तर आजही मिळालेली नाही। चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तिरुमला पर्वतावर उभे असलेले हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे। या मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत, जे स्वतः भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावती सोबत तिरुपतीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगरांना शेषनागाचे 7 फण बांधले जातात। या डोंगरांना सप्तगिरी असं म्हटलं जातं। श्री व्यंकटेश्वरांचं मंदिर हे सप्तगिरींच्या 7व्या डोंगरावर आहे। चला तर जाणून घेऊया या गुपितांबद्दल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीवर तिरुमला टेकड्यांवर श्री व्यंकटेश्वर मंदिर बांधले आहे। अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतातील वास्तुकला आणि कलाकुसराचे एक अद्भुत उदाहरण आहे। बालाजींची मूर्ती दगडी आहे। या मंदिराचा गाभारा अतिशय थंड आहे, मात्र तरीही मूर्तीला घाम येतो। घामाचे थेंब आपल्याला अगदी स्पष्ट दिसतात। लोकांच्या मान्यतेनुसार या मंदिरात असलेल्या काळ्या रंगाची ही मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली असल्याचे सांगितले जाते। स्वयंभू मूर्ती असल्याने या मंदिराचे विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की बालाजींसोबत देवी लक्ष्मी देखील इथे वास करते। म्हणूनच भगवान बालाजींना स्त्री आणि पुरुष दोघांचेच वस्त्र परिधान केले जातात। बालाजीला खाली धोतर आणि वर साडी नेसून सजवले जाते। बालाजींच्या हृदयात लक्ष्मी देवींचा वास आहे, अशी एक मान्यता आहे। दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून अंघोळ घातली जाते। तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवींची छबी दिसून येते। तिरुपती बालाजीच्या मूर्तीला केस आहे। मुख्य म्हणजे मूर्तीवरील हे केस खरे असल्याचे सांगितले जाते। त्या केसांचे अधिक गुप्त होत नाही। बालाजींच्या मूर्तीची रचना अशी आहे की बाहेरचा आवाज गाभाऱ्यात येत नाही, पण अशी मान्यता आहे की भगवान बालाजींच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्रांच्या लाटांची आवाजे ऐकू येते। मात्र या मंदिराच्या जवळपास कुठेही समुद्र नाही।
तिरुपती बालाजींच्या मंदिरातील दिवा हा नेहमी तेवत राहो. या दिव्यात कधीच कोणी तेल किंवा तूप टाकत नाही. कधी आणि कोण पहिले लावला हे अद्याप कोडच आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला एक काठी ठेवली जाते, ज्याने बालाजींना लहानपणी एकदा मारले गेले होते. काठीने मारल्यामुळे देवांच्या हनुवटीवर जखम झाली होती. या कारणास्तव त्यांच्या हनुवटीवर चंदनाचा लेप केला जातो. तिरुपती बालाजींना पचाई नावाचा कापूर लावला जातो. या कापुराबद्दल असे म्हणले जाते की जर ते कोणत्याही दगडावर लावले तर काही वेळात दगडांना भोग पडतात, पण या पचाई कापुरांचा बालाजींच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही. बालाजी गर्भगृहात मधोमध उभे दिसतात. जेव्हा आपण तिरुपती बालाजीला बाहेरून पाहतो त्यावेळी ते गर्भगृहात मधोमध उभे असल्याचे दिसून येते. पण खरं तर बालाजींची मूर्ती ही उजव्या बाजूला एका कोपऱ्यात आहे. भगवान बालाजींच्या मूर्तीपासून 23 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाही. येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात. बालाजीला अर्पण करण्यासाठी येथूनच फळे, फुले, दूध, दही आणि तूप दिले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. बालाजी मंदिरातही पूजेमध्ये तुळशीचे पानांचे विशेष महत्त्व आहे. सर्व मंदिरांमध्ये देवाला अर्पण करण्यात आलेले तुळशी पत्र नंतर प्रसाद स्वरूपात भक्तांना परत दिले पुरे जाते. मंदिरात बालाजीचे दिवसातून 3 वेळेस दर्शन होते. पहिले दर्शन विश्वरूप जे सकाळी होते, दुसरे दर्शन दुपारी आणि तिसरे दर्शन रात्री होते. या व्यतिरिक्त इतरही दर्शन आहेत. भगवान बालाजीच्या पूर्ण मूर्तीचे दर्शन केवळ शुक्रवारी सकाळी अभिषेक करताना केले जाऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.